नमस्कार. मसावत पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 4 लाखाच्या देशी विदेशी मद्यसाठा जप्त, आरोपी अटकेत. अवैध मद्य वाहतुकीविरोधात मसावत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 3,95,960 रुपयाच्या किमतीच्या देशी विदेशी मद्यसाठा आणि बोलेरो पिकअप वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 जून 2026 रोजी रात्री 10च्या सुमारास मसावत गावातील शहादा दळगाव मार्गावरील चिखली फाटा येथे गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी संशयितरित्या येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH15FV 2717 अडून तिची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी मद्यसाठा आढळून आला. यामध्ये टँगो पंच देशी दारूचे 14 बॉक्स, लंडन पिल्सनर प्रीमियर बिअरचे 6 बॉक्स, कॅनन 1000 सुपर स्ट्रॉंग बिअरचे 3 बॉक्स, किंगफिशर प्रीमियम बिअरचे 2 बॉक्स तसेच किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे 2 बॉक्स असा विविध प्रकारचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 95,960 रुपये किमतीच्या मद्यसाठा आणि 3 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप असा एकूण 3,95,960 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी संजय जिरा पवारा वय 42 राहणार टेंभुर्णी तालुका दळगाव जिल्हा नंदुरबार या ताब्यात घेण्यात आले. आरोपी कोणताही वैध परवाना अथवा पास नसताना वाहनातून देशी विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 66E108 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील बागुल हे करीत आहेत. ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई साबळे, पोलीस नाईक अजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, मुकेश राठोड, राकेश पवारा, उमेश पवारा, दीपक पाटील तसेच महिला कॉन्स्टेबल पल्लवी चव्हाण यांच्या पथकाने अवैध